ग्राहक मंचाचा जो पंधरवडा म्हणून आपण जो साजरा करत आहात आणि त्यामध्ये आपण शाळा निवडली आणि शाळेमधून जो विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण भेटावं यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला, या संदर्भात काय सांगता? सर, माझं असं म्हणणं आहे की अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जे जनजागृती पंधरवडा साजरा करण्यासाठी आम्हाला संघटनेच्या वतीने आम्हाला जे निवेदन देण्यासाठी सांगितलं, त्यामध्ये देऊळगाव दुधाटे या शाळेची निवड करण्याचं कारण म्हणजे या शाळेतील जे संस्कृती, आता आम्ही पाहितलं लॅब असेल, शाळेमध्ये जे विविध जे पुस्तक ज्ञान सध्या त्या शाळेमध्ये लिखन केलेलं आहे आणि शिक्षकाची जे शिकवण्याची जी कला आहे, हे ह्याच उद्देशाने आणि त्या शाळेतील 2 आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत आणि त्यांची टीम आहे. यांचं काम मला बरंचसं मी ऐकण्यात होतो आणि तालुक्यामधून त्या शाळेचा तृतीय क्रमांक निघालेला आहे. त्याच उद्देशाने आम्ही शाळेची निवड केली आणि जेणेकरून ग्रामीण भागातील जे ग्राहक आहेत आमचे, यांनाची कुठेतरी फसवणूक होऊ नये, ते सुदृढ झाले पाहिजे आणि त्यांना जे होणारा नाहक त्रास आहे हे समजावून सांगण्यासाठी जे की पुढे इन्स्पेक्टर चौधरी साहेब असतात, पैठणे साहेब असतात, डॉक्टर आरोग्य अधिकारी, हे सर्वजण आम्ही इथं त्यांना आमंत्रित केलं आणि जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना सक्षम झाला पाहिजे आणि माहिती मिळाली पाहिजे, हाच आमचा उद्देश होता. आणि या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आम्हाला आम्ही त्यांना फोन करून विचारलं की ही शाळेमध्ये असा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा जनजागृती कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं. त्याबद्दल सर्व शिक्षक वृंदाचे मी तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो.